असेल हो, अक्षरशः दरबारात आहे ना बांगड्या भरायची वेळ आली. पैजेचा विडा उचलायला कुणी तयार झालं नाही. विडा उचलला कुणी? या जावळीवर असलेला सुभेदार, जो त्यांचा माणूस होता आणि राहिला वाईला होता. नाव आहे अफजल खान. त्या जंगलातल्या पाऊलवाटा रस्ते आहेत ना, खडानखडा माहिती होत्या. खानानं विडा उचलला, मस्तकी धारण केला आणि विजापूरच्या दरबारात खानाचे उद्गार काय? माझ्या ताकदीपुढं शिवाजी राजा म्हणजे डोंगरातला उंदीर, जिवंत किंवा मुर्दा विजापुरात आणतो. अहो, महाराजांना डोंगरातला उंदीर म्हणणारा अफजल खान ज्यावेळी आपल्या राजांना पकडायला या स्वराज्यात आला, एकीकडे राजांना डोंगरातला उंदीर म्हणतो आणि उंदराला पकडायला सैन्य आणतो किती? 1-2 हजार नाही, तब्बल 65,000. आणि शिवाजी राजांना काय म्हणाला? डोंगरातला उंदीर. खानाचं सैन्य 65,000 आहे. शिवाजी राजांनी या मावळ भागातनं 6,000 मावळे गडावर एकत्र केले. बस आपली कॅपॅसिटी संपली. सगळ्या लढाया आपल्या अशाच झाल्या. आपण शेकड्यात होतो, हे हजारात होते, तरी आपण जिंकत होतो. त्याला कारण एक आहे, मराठ्यांचा गनिमी कावा. बघा, राजांनी हा गडाची माहिती घेताना गनिमी कावा कुठं कुठं कसा वापरलाय हे गड पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल. खानाकडे 65,000 सैन्य आहे. विजापुरातनं अफजल खान निघालाय, पण खानाला माहिती आहे, त्याच्या मनात भीती आहे. डायरेक्ट आपण गडावर चाल करू शकत नाही. त्याला कारण एक की हा गड मराठ्यांनी बांधला. मग असं काहीतरी करूया, आपण तिथं जात नाही, मराठे आपल्यापर्यंत आले पाहिजे, मराठे मैदानात आले पाहिजे. हा भाग फिरताना इकडे तुम्हाला मैदान दिसलं का? या भागात मैदान नाही आहे. मैदान कुठं आहे? पाचगणीचा पसरणी घाट उतरला मग मैदान लागतं, वाई खंडाळा भाग. मग विजापुरातनं निघालेला अफजल खान आहे ना, हा वाईला आला. विजापूर ते वाई त्याने काय केलं? रस्त्यात येताना लागणाऱ्या हिंदूंची आपल्या मंदिरं, देवळं, त्याने मंदिरं तोडलीत. नद्या लागल्या तिथं गायी कापल्या. हिंदूंना पकडलं, जबरदस्ती वाटवलं, कन्वर्ट केलं. महाराष्ट्रात धुमाकूळ घातला, शेतकऱ्यांची शेतं पेटवली, हिंदूंच्या स्त्रिया पळवल्या. अहो, एवढे अत्याचार केले. आणि तोच अफजल खान एके दिवशी या गडावर खलिता पाठवतोय, शिवाजी राजाबरोबर मी तह करायला येतोय, म्हणजे एका दोस्तासारखं भेटायला येतो. आता भेटायला येणारा माणूस का या पद्धतीने येत नाही. राजे खानाला ओळखून होते. महाराजांनी इथं गनिमी कावा वापरला. खानाच्या पत्राचं उत्तर दिलं. पत्रामध्ये त्याला दाखवलं, मी आपल्याला घाबरलोय, खानसाहेब आपला पराक्रम मोठा आहे, मला भेटायला आपण विजापुरातनं वाईत आला. एक काम करा, ह्या गडाच्या पायथ्याला या, मी जावळीत भेटतो, अशी तसदी देत आहे आपला शिवाजी. हे पत्र वाचल्यावर खानाला काय वाटलं? शिवाजी राजे खरं आपल्याला घाबरले. शिवाजी राजे पहाडी चुवा आहे, राजे घाबरले म्हटल्यावर अफजल खानानं तेच केलं महाराजांना हवं होतं. म्हणजे राजांनी टाकलेला डाव बरोबर बसलाय. खानानं 65,000मध्ये सैन्य आपल्याबरोबर घेतलं 12,000. बाकी सैन्य वाईतनं माघारी पाठवलं आणि 12,000 सैन्य घेऊन रडतुंडी घाटातनं अफजल खान या जावळीच्या ओठात आला. राजांनी खानाच्या सैन्याला जावळीत यायला परवाना दिला. बेफिकरून सैन्य खानाचं जंगलामध्ये घुसलं. तो आणि त्याचं सैन्य जंगलात आलं आणि आपल्या मावळ्यांनी जंगलातनं परतीच्या सगळ्या वाटा बंद केल्या. खानाच्या फौजेला चारी बाजूने वेढा दिलाय, खानाला घेरलाय, जंगलातनं मुंगी बाहेर जाणार नाही एवढा बंदोबस्त केलाय. आणि मग खान भेटायचं म्हणत होता. या गडाच्या खाली पायथ्याला भेट झाली. ती जागा तुम्हाला वर्ण दाखवतो. या जंगलामध्ये महाराजांनी शामियाना उभारला. ज्यावेळी भेटायला गेले ना, अंगाला शील करून, शील म्हणजे काय? चिलकत, झिरोटोप, बिचवा, हातामध्ये वाघाची नखं घातले. कारण 3 आहेत बघा. पहिलं कारण आहे, अफजल खान कपटी होता. कपटी का होता त्याचं एक उदाहरण देतो. खान आहे ना, विजापुरातला एक मामुली सरदार, बादशाह नव्हता, मग आदिलशाच्या दरबारातला मामुली सरदार होता. सरदार असून अफजल खानाचं कुटुंब लहान होतं. अहो, याला बायका किती होत्या? 1-2 नाही, 64 बायकांचा धनी अफजल खान होता. 64 बायकांमध्ये त्याला एक मुलगा होता, नाव आहे फाजल खान. आपल्या धर्मामध्ये आपण कोणतंही शुभकाम करताना जंगम ब्राह्मण यांना पंचांग पाहायला सांगतो. तर त्यांच्यामध्ये धर्मगुरू काजी असतो बघा. शिवाजी राजाला पकडायला जायचंय, त्याने काय केलं? दरबारामध्ये हुकूम सोडला की राजांना पकडायला मी चाललोय, दप्तर बघ, पंचांग बघ. काजीने दप्तर पाहिल्यावर काय सांगितलं? शिवाजी राजाच्या मुलकात जाऊ नकोस, तू मारला जाशील. अफजल खानाला हे जे ऐकल्यानंतर आहे ना,